चालू सामन्यातली महत्वाचे क्षण आपण पाहतोय. आपण पाहतोय सेमीफायनल ऑन आहे. काय घडतंय काय बिघडते आपण पाहूया. प्रयत्न दमदार झालाय. आपण चारी गुंडे अच्छित करण्याचा प्रयत्न आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा आपण करतो या ठिकाणी. आपण पाहतो परेश आणि दोन खेळाडू आपण पाहत असताना शेवटच्या क्षणी आपण पाहतो देवाच्या बाजूला निर्णय आपण पाहतो. नेत्र सन 2019-20चा शिवछत्रपती अवॉर्ड ज्यांना मिळाला. रत्नागिरी जिल्ह्याचा सुरुवात करण्याचा प्रयत्न दमदार होतो ते आपण पाहूया. आणि भारत पेट्रोलियमचे असणारे माजी व्यवसाय खेळाडू आदरणीय प्रताप शेट्टी सर यांच्या ठिकाणी आपण होतात. वेलकम सर, मनपूर्वक स्वागत आहे आपलं. सन 2019-20चा शिवछत्रपती अवॉर्ड ज्यांना मिळाला ते प्रताप शेट्टी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. विद्यार्थ्यांना टाळा वाजवू द्या. आपण चेअरअप करूया दोन्ही संघांसाठी. सन्मान्य श्री राहुलजी अंधुले यांचं देखील या स्पर्धेसाठी खूप मोठं सहकार्य आहे. मनपूर्वक स्वागत आहे आदरणीय राहुलजी अंधुले. विनंती करणाऱ्या ओम ज्ञानदीपचे होते ना आपण आदरणीय राहुलजी अंधुले सामाजिक क्षेत्रात एक महत्वाचं नाव त्या ठिकाणी आपण सन्मान करूया. एक स्वतः एक कबड्डी खेळाडू एक ब्रह्मा विष्णू महेश यांच्याकडून ज्यांना आपण पाहिलं आणि आज एक कुशल क्रीडा संघटक म्हणून राहुलजींकडे आपण पाहतो तर त्याचा सर विशेष सन्मान या ठिकाणी आपण करतात. सन्मान्य संदीपजी कुसळे मुंबई पोलीसचे या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत आहे आदरणीय संदीपजी कुसळे मुंबई पोलीस दादर पोलीस स्टेशन. मनपूर्वक स्वागत. त्यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. पाटील सर उपस्थित आहेत. माजी राष्ट्रीय खेळाडू मिलिंदजी पाटील खूप खूप स्वागत आहे आपलं.
या स्पर्धेच्या निमित्तानं खास जर्मनीहून आपले एक पर्यटक या ठिकाणी आहेत, कबड्डी प्रेमी आहेत, गाफा आणि रुकास, त्यांचं पण मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करीत आहोत. गाफा आणि रुकास, वी वॉर्मली वेलकम गाफा and Rukas from Russia and Germany. The Om Nandip Pandal Kabaddi competition. It's pleasure to have you with us. Wishing you a great experience. वतीनं जर टाळवलं गाफा आणि रुकास आणि memory for Om Nandip. Welcome Gafa and Rukas. Thank you very much. तो अपील करतो बघतो. मित्रांनो नमस्कार क्रीडा रसिक, मी अमोल टाकाई चिपळूण रत्नागिरी आपल्या सर्वांचं ओम नांदीप मंडळ यांच्या वतीनं आयोजित पुरुष व्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या आजच्या अंतिम सायंकाळी मनपूर्वक स्वागत करतो. नेत्रदीपकाची स्पर्धा, डोळ्याचं पारडं फेडणारी स्पर्धा आणि या स्पर्धेच्या निमित्तानं फुल स्पीड मध्ये आलेला खेळाडू आपण पाहिला. नेत्रदीपक असा त्याचा एफर्ट्स आहे. पुढचा राजस्थानचा असणारा किशोर जत, मॅन फ्रॉम पुणे. मुंबईच्या अंकुर क्रीडा मंडळाचा स्थानिक खेळाडू बायगल वॉरियर्सचा सिद्धेश तटकरे आक्रमणासाठी सज्ज आहे. जर्सी नंबर 88. कबड्डीच्या परिभाषेत ज्याला स्कॉर्पियन किक म्हणतात, दोन्ही हात टिकून किक देणं एक खासियत केली, प्रयत्न केला. मात्र इथं पकड होत्या, प्रयत्न दमदार होताना चांगली स्ट्रॉंग नंबर आपण पाहत असताना डिफेन्स एकदम जबरदस्त आपण पाहतोय. त्या क्रीडा रसिकांच्या साक्षीनं आपल्या सगळ्यांना दाखवता येतोय आपला कबड्डीचा खेळ. मंडळाचे हितचिंतक आदरणीय अशोकजी गुरव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यामुळे या ठिकाणी आपण सन्मानित करूया अशोकजी गुरव. या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय विनायकजी परब याला विनंती आहे आपल्या शुभास्तापर सन्मान करूया. थँक्यू व्हेरी मच. ओंकार कुंभार मात्र ठाणे महानगरपालिका आक्रमणासाठी सज्ज असताना आपण पाहतोय. आधी गेले रत्नागिरी जिल्ह्यातला सुरुवात काढून प्रयत्न दमदार होतो का आपण पाहूया. अप्रतिम असा प्रयत्न होता या खेळाडूचा, मात्र कॉम्बिनेशन टॅकल मजबूत आहे. विशाखापट्टणम आणि गांधीनगर गुजरात या 2 राष्ट्रीय स्पर्धा खेळाडूंना गाजवल्या होत्या. या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय संदीपजी वैश्य आणि आदरणीय अभिजितजी गुप्ता मनपूर्वक स्वागत आहे स्पर्धेच्या निमित्तानं.
सुशीलभाई कारखानीस देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. आवाज आवाज जावेद पठाण अग्रवाडासाठी सज्ज. विधान नॅशनल इंडिया कॅम्पचा गुडवाल खेळाडू जावेद पठाण कमबॅक करतोय टीएमसी साठी. आतापर्यंत 16 गुणांची आघाडी आहे युवाकडे. बघूया ती आघाडीची घोडदौड तशीच ठेवतात की आघाडी तोडण्यात यश मिळते ते टीएमसीला येणारा काळखंड स्पर्धेच्या निमित्तानं. या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेला विशेष सहकार्य असणारे आमचे आदरणीय संदीपजी वैश्य असतील. दादरजी जी दहीहंडी मोठ्या उत्साहात आयोजित करत असतात आणि ओम ज्ञानदीप मंडळाला गेली 3 वर्ष आपल्याला हँडीकाई दहीहंडी फोडण्याचा मान जे देतात ते सन्माननीय 192 असणारे शाखाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना अभिषेकजी गुप्ता, ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय सुशीलभाई कारखानीस यांचे आपण मनपूर्वक स्वागत करीत आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं पोलीस परिवाराचे खजिनदार आणि मंडळाचे आधारस्तंभ आदरणीय एबीपी माझाचे रुपेशजी शेलार यांचं या ठिकाणी आगमन झालंय. खूप खूप स्वागत आहे रुपेशजी शेलार. पुन्हा अस्तित्व पणाला लावावं लागेल. कमबॅक करायचं असेल तर मित्रांनो श्रम, सार्थकता आणि निष्ठा याच्यातून आपण यशाला गवसणी घालवू शकतो. प्रयत्न दमदार आहे, मात्र आपण पाहतोय डोळ्याची पापणी लावते न लावते तोपर्यंत त्या ठिकाणी आमचे प्रोचे पंच, अत्यंत चाणाक्ष असे पंच मुंबई ब्रदर्स आमचे सन्मान्य आत्मारामजी चव्हाण त्या ठिकाणी सज्ज आहे. कारण मंडळाचे आमचे
प्रमुख आधारस्तंभ ही स्पर्धा आयोजित करत असताना महाराष्ट्रातले अनेक मोठे मोठे खेळाडू इथं येत आहेत. त्यासाठी एकोणीसशे 81 सालापासून ओम गांधी मंडळ कार्यरत आहे. ज्ञान, कला, क्रीडा, शैक्षणिक, बालवाडी, वाचनालय Last 5 minutes to play. 43. Last 5 minutes. सामन्यावरती मजबूत अशी पकड आहे. आपण पाहतो तिसरा आणि अंतिम पुकार तिसरा आणि अंतिम पुकार मुंबई पोस्टल मुंबई विरुद्ध भारत पेट्रोलियम मुंबईचं तिसरा आणि अंतिम पुकार. चला उपांत्य फेरीची दुसरी लढत थोड्याच वेळात आपण या ठिकाणी घेतो. चालू सामन्यातली महत्वाचे क्षण आपण पाहतोय. आपण पाहतोय सेमीफायनल ऑन आहे. काय घडतंय काय बिघडतंय आपण पाहूया. प्रयत्न दमदार झालाय. आपण चारी मुंडे अच्छित करण्याचा प्रयत्न आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा आपण करतो या ठिकाणी. आपण पाहतो परेश आणि दोन खेळाडू आपण पाहत असताना शेवटचा क्षण आपण पाहतोय. डोळ्याच्या बाजूला निर्णय आपण पाहतोय. नेत्रदीपक असं प्रदर्शन आपण पाहताना सो एक दमदार अशी साथ. या बात आहे. आज आपण टीम कॉम्बिनेशन आपण जर पाहिलं ऑफेन्स आणि डिफेन्स दोन्ही वरचढ ठरताना स्पर्धेच्या निमित्तानं आज असलम नाही आहे देखील. कॉन्फिडन्स देखील तितकाच महत्वाचा. मोठा खेळाडू नसताना देखील या ठिकाणी संग्राम सरांनी चांगलं कॉम्बिनेशन राखलंय. ते टीएमसी साठी युवासाठी त्यांचा प्रतिस्पर्धी संघ आहे अर्थात ठाणे महानगरपालिका. नेत्रदीपक असं प्रदर्शन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत असताना स्पर्धा अत्यंत महत्वाची डोळ्याचं पारडं फेडणारी लढत आपण पाहतोय. डिफेन्सच्या माध्यमातून नेत्रदीपकाचं प्रदर्शन युवा पैठण जर्सी नंबर 13.